देवता सरस्वती आणि ज्या महर्षी व्यासांच्या नावाने हे व्यासपीठ उभं असतं त्या दोघांनाही विनम्र अभिवादन. त्याचबरोबर ज्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण इथं सगळेजण जमलेलो आहोत त्या देवर्षी नारद यांनाही अभिवादन. या कार्यक्रमाच्या निमित्तानं मुंबईहून इथपर्यंत बोलावलं गेलं ते काम विश्वसंवाद केंद्राच्या माध्यमातून होत आहे. त्या विश्वसंवाद केंद्राचे आभार. तसंच व्यासपीठावर उपस्थित आपल्या सगळ्यांचे परिचित जिल्हा संघचालक अभय प्रभूजी, त्याचबरोबर आपले सगळ्यांचे लाडके समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाईजी, जिल्हा प्रचार प्रमुख म्हणून आपल्याला परिचित असलेले शेखर पै फोंडेकर, माझ्या भाषणाच्या आधी ज्या दोन स्थानिक महनीय पत्रकारांचा सन्मान झाला ते किशोर नाईक गावकर आणि भास्कर पै, तसंच सूत्रसंचालक जय जोशी आणि माझे मित्र प्रणव भोंडे, या सगळ्यांना धन्यवाद देतो. या सगळ्यांच्या मुळे आपण आज परस्पराशी संवाद करण्यासाठी जमलेलो आहोत. मंत्री महोदयांच्या कडून एक छोटीशी सूचना आली आहे की त्यांना यानंतरचा एक कार्यक्रम आहे, त्यांना पुढे निघण्याची त्या संदर्भातली अनुमती हवी होती. खरं तर ही अनुमती आयोजकांनी त्यांना द्यायला हवी आणि मंत्री महोदयांच्या कामातली व्यस्तता आपल्या सगळ्यांनाही लक्षात घेऊन त्यांना आपण मोठ्या मनानं त्यासाठी परवानगी द्यायला हवी. त्याबद्दल धन्यवाद. ते स्वतः उपस्थित राहिले. कार्यक्रमाच्या निमित्तानं जेव्हा आतापर्यंत झालेली भाषणं मी ऐकली आणि मी तिथे बसून मनातल्या मनात विचार करत होतो की हा कार्यक्रम आहे का बातमी फोडण्याचं काम चाललंय. कारण या कार्यक्रमामध्ये ज्या ज्या पद्धतीचे पत्रकारांनी खुलासे केले त्या खुलाशांना मंत्री महोदयांना उत्तर द्यावी लागली आणि याची सुद्धा एक स्वतंत्र पहिल्या पानाची बातमी होऊ शकते इतकं मटेरियल या कार्यक्रमामध्ये आहे. थोडक्यात काय तर ज्या देवर्षी नारदांना कळ लावा म्हटलं जातं त्यांचं काम कसं चालतं हे इथे बाकीच्यांना प्रत्यक्ष लाईव्ह बघता आलं आणि त्याचं श्रेय या दोन पुरस्कार प्राप्त पत्रकारांना द्यायला हवं. आपण त्या दोघांनीही आजवर पत्रकारितेमध्ये जे जे काही योगदान दिलेलं आहे त्याबद्दल त्यांचं माझ्याकडून मनपूर्वक कौतुक. अशाच प्रकारचं कार्य त्यांच्याकडून भविष्यातही चालू राहावो अशी विनंती मी देवर्षी नारद यांच्या चरणी व्यक्त करतो. मला भाषणाचा विषय देताना पत्रकारितेसमोरची आव्हानं आणि पत्रकारितेला पुढे नेण्याच्यासाठी काय करता येईल असा एक विषय सुचवला गेला होता. मला असं वाटतं की आपण कुठल्याही प्रकारच्या आव्हानांची चर्चा ही समाजाच्या चष्म्यातून करण्याआधी आपल्यापासून केली पाहिजे. आपल्या सोबतचे पुरस्कार विजेते असलेल्या एका मान्यवरांनी म्हटलं की बऱ्याचदा पत्रकारितेचा प्रवास हा फुलं आणि काटे हा सोबतच आहे आणि त्यात जास्त वेदनादायी वाक्य मला हे वाटलं की त्यातले काटे हे समव्यावसायिकांनीच पेरलेले आहेत. हे जेवढं मोठं आव्हान आहे हे आव्हान जितक्या लवकर आपल्याला लक्षात येईल तितक्या लवकर आपल्याला हा प्रवास अधिक सुखकर करता येईल. तेव्हा परस्परांच्या बाबतीतला स्नेहभाव ठेवणं, अडचणीत असलेल्या प्रत्येक पत्रकाराच्या पाठीशी उभं राहणं आणि वेळप्रसंगी एखादा व्यक्ती अडचणीतून बाहेर पडल्यानंतर सुद्धा त्याचा पाठपुरावा करणं ही आत्ताची काळाची पत्रकारितेच्या क्षेत्रातली सगळ्यात मोठी व्यावसायिक गरज आहे जी आपण पत्रकार म्हणून समजली पाहिजे.
समाज आपल्याला सातत्यानं एका गोष्टीबाबत टोमणे मारत असतो. आता मी महाराष्ट्रातून आलोय त्यामुळे आम्हाला आता टोमणे ऐकायची 2.5 वर्ष सवय झाली आणि सातत्यानं टोमणे मारल्याशिवाय आजचा दिवस जात नाही अशी परिस्थिती महाराष्ट्रात आहे. सुदैवानं तुमच्या गोव्यात तसं काही दिसत नाही. पण आम्ही खूप रोज टोमणे ऐकत असतो आणि समाजातले सुद्धा बरेचसे घटक हे आजकाल पत्रकारांना उठसूट दिसला पत्रकार की घाल टोमणा या भूमिकेमध्ये म्हणत असतात. पक्षपाती राहू नका, निष्पक्ष व्हा, निर्भीड व्हा. पण एकदा जरा त्या लोकांनाही सांगण्याची गरज आहे की बाबांनो, पत्रकारितेचा भारतातला जन्म हा काही असा निष्पक्ष नाहीये. पत्रकारितेतला भारतातला जन्म हा इंग्रजांच्या विरोधातला आहे आणि पुढे कालांतरानं अतिशय व्यवस्थितपणे ज्यांनी 70 वर्ष भारतावर राज्य केलं त्यांनी हा भ्रम व्यवस्थितरित्या पोहोचवला, पचवला आणि तो रुजवला. आमच्या विरोधात बोलला नाही तरच तुम्ही निष्पक्ष. मग उद्या स्पष्टपणे जर बोलायचं असेल तर काँग्रेस विरोधात न बोलणं, काँग्रेसच्या विचारसरणीच्या विरोधात न बोलणं हा निष्पक्ष असण्याच्या व्याख्येचा भाग बनलेला. माझं म्हणणं असं आहे, जो सत्तेत असेल त्याला प्रश्न विचारणं हे आपलं काम आहे. आज इथे भाजप सत्तेत आहे गोव्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये एक ओढून ताणून आणलेलं बळजबरीचं सरकार थोपलं गेलेलं आहे. त्यांच्या विरोधात प्रश्न आपण विचारत राहिलं पाहिजे आणि सत्ताधारी बदलल्यानंतर सुद्धा प्रश्न विचारणं चालू ठेवलं पाहिजे. प्रश्न विचारत राहणं, प्रश्नांचा मागोवा घेणं, प्रश्नांमधून प्रश्न ज्याच्याशी निगडीत आहेत त्याच्यापर्यंत उत्तर पोहोचवणं ही गरज आहे. एक उदाहरण देतो. झी 24 तासच्या मध्ये काही काळ कार्यरत असताना तिथले मालक सुभाषचंद्र यांच्या काही जुन्या आठवणींच्या निमित्तानं हा आलेला अनुभव होता. त्यांनी माझ्या आधी एकदा वृत्तवाहिन्यांचं जनमानसातलं स्थान काय एकदा तपासून पाहू म्हणून सगळ्या मोठ्या पदाधिकाऱ्यांना जनतेत जाण्याचे आदेश दिले. जसं आपल्याकडे बऱ्याचदा होतं की मंत्र्यांना एखाद्या गावाला मुख्यमंत्री उचलून घेऊन जातात, रात्रभर तिथे राहायला लावतात आणि तिथे खरंच काय घडतं हे जनमानसातून ऐकायला लावतात. अगदी तशाच प्रकारचा प्रकार हा त्या वृत्तवाहिनीतल्या बड्या बड्या सगळ्या लोकांबरोबर केला गेला. तिथलं एक निरीक्षण फार महत्वाचं आहे. एका हॉस्पिटलच्या समोर असलेल्या एका अत्यंत साध्या ठेलेवाल्याशी जाऊन एका मोठ्या वृत्तवाहिनीचा संपादक ज्या वेळेला चर्चा करतो त्यावेळेला तो माणूस तोंडावर त्याला सांगतो की तुमच्यावर विश्वास ठेवावा अशी परिस्थिती राहिलेली नाही, पण काय करू, आमचा शेवटचा आशावादही तुम्हीच आहात. ही समाजातली आपल्याकडची अपेक्षा आहे. आपण ज्या वेळेला असं म्हणतो की समाजाभिमुख पत्रकारिता झाली पाहिजे तर ती कशी. मंत्री महोदयांनी जो अंत्योदयाचा विचार मांडला आणि हा अंत्योदयाचा विचार ज्या महोदयांकडून आलेला आहे ते कायम आणि कायम हेच सांगत राहिले. आधी महात्माजी आणि त्याच्यानंतर आपल्या संघाच्या विचारातली मंडळी हे सांगत राहिली की जगातल्या शेवटच्या माणसापर्यंत लाभ पोहोचले पाहिजे, त्याचं हितरक्षण झालं पाहिजे. बातमीदारी करताना आपण हे नेहमी करत असतो, हे आपल्याला लक्षात ठेवावं. सध्याच्या काळामध्ये सगळ्यात मोठा संघर्ष हा विचारांचा सुरू झालेला आहे. कोणताही पत्रकार हा आता बिना लेबलचा उरलेला नाही. माझं तर म्हणणं असं आहे की समाजाच्या आधी पत्रकारांनीच एकमेकांना लेबल लावून टाकलेली आहे आणि वाईट या गोष्टीचं वाटतं की ही लेबल विचारांपुरती असती तर एक वेळ चाललं असतं. कारण आपल्या व्यवसायाच्या इंग्रजी शब्दातच इझम आहे. आपण काय करतो तर आपण इंग्लिशमध्ये कोणाला जर समजा कोणी हे विचारलं तर आपण उत्तर देऊ, आपण जर्नलिझम करतो. म्हणजे काय करतो, एका इझमला मांडतो. त्यामुळे इझम बाळगणं यात काहीही गैर नाही. पत्रकारांनी या गंडातून आधी सगळ्यात पहिल्यांदा बाहेर आलं पाहिजे की आपण एखाद्या विचाराची भूमिका घेतली म्हणजे प्रचंड काहीतरी मोठं पाप करतोय, अजिबात नाही. विचारांची बांधिलकी निश्चित असू शकते पण हे त्याही बरोबर पाळलं पाहिजे. विचारांची बांधिलकी बातमीत झळकाल, बातमीतली विचारांची बांधिलकी ही जास्त घातक आहे कारण त्यातून सत्य दडवण्याचा प्रयत्न होतो. संपादकीय मधून अग्रलेखातून विचारांची बांधिलकी निश्चित मांडली गेली पाहिजे कारण तीच जागा आहे. त्यामुळे संपादक जेव्हा एखाद्या विचाराची बांधिलकी मांडतो तेव्हा त्याला निष्पक्ष व्हा सांगणं हा अत्यंत मोठा गाढवपणा आहे. तोही समाजात आपल्याला शिकवायला लागेल की या एका विचाराची भूमिका मांडली जाणं गरजेचं आहे. टिळकांनी जर समजा इंग्रज किती चांगले असंही कधीतरी केसरीत छापलं असतं तर काय झालं असतं, कदाचित 25 वर्ष आणखीन स्वातंत्र्यासाठी जास्त लढा द्यावा लागला असता.
याच प्रकारची भूमिका बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या विचारांच्या साठी ज्या वेळेला मूकनायक मध्ये आली, इतर आजे आणि इतर ठिकाणाहून मांडल्या गेल्या, महात्मा गांधींनी सुद्धा वर्तमानपत्र काढलीच की, कारण त्यांना त्यांचे विचार पोहोचवायचे होते. विचार पोहोचवण्याची जबाबदारी ही त्या त्या संपादकांची असते, त्या त्या संपादकांनी ती पार पाडावी लागते. गडबड इथे होते की सत्ता असताना, एका पक्षाची सत्ता असताना एक भूमिका मांडणारा संपादक हा सत्ता बदलल्यानंतर अचानक विचारही बदलून, आणि हा घोळ समाजाला पचत नाही. म्हणून समाज सातत्याने पत्रकारांना सांगत राहतो की निष्पक्ष व्हा. याच्याऐवजी माझं म्हणणं आहे, संपादकांनी विचारांशी एकनिष्ठ व्हा. तुम्हाला जी कुठली भूमिका मांडायची आहे किमान ती मांडत राहा. मला गर्वानं सांगायला काहीही लाज वाटत नाही की गेले 25 वर्ष मी एका विचाराशी बांधील आहे आणि तीच माझी ओळख आहे. मला त्यानं काहीही फरक पडलेला नाही. जो पडायचा तो फरक पडेल, नाही पडला नाही पडेल, पण आपण आपल्या विचाराच्या सोबत राहिल्यानं मिळणारा जो एक स्वाभाविक आनंद आहे त्याला आपण पारखे होता कामा नये. दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे, तो आहे भावनेचा. आपण भूमिकेपासून भावनेपर्यंत आलो. हे दोन भ आपल्यासाठी फार महत्वाचे आहेत. पत्रकारांना भ वेगळ्या अर्थानं फार गरजेचे वाटतात, पण इथे भावना आणि भूमिका या दोन्ही बाबतीमध्ये आपल्याला अधिक जागरूक राहायला हवं. हे मी का सांगतोय, तर प्रत्येक पत्रकारानं ज्या ज्या वेळेला आपण त्याच्याकडून अंत्योदयाची अपेक्षा करतो, त्या त्या अंत्योदयाच्या मध्ये सुद्धा आपल्या अस्मितेची जपणूक ही फार गरजेची. एक छोटं उदाहरण देतो. विमानतळापासून आता येत असताना मला एका रेनकोटची जाहिरात दिसली गोव्यामध्ये. त्या रेनकोटचं नाव घेण्याची गरज नाही, पण त्यांनी गोव्यामध्ये हिंदीत जाहिराती लावल्या. सदा सुखे रहो असं त्या रेनकोटवाल्यांनी लिहून ठेवलं. मला एक साधा प्रश्न पडला की गोवेकरांना हिंदीत का त्यांचा माल विकला जातोय, आणि या प्रकारची भावना ही गोव्याच्या पत्रकारांनी उपस्थित करणं गरजेचं. तुम्हाला कदाचित असं वाटेल की हा मुंबईतून आलेला माणूस आहे, हा महाराष्ट्रातून आलेला माणूस आहे, ह्याला फारच अस्मितेचं कौतुक असतं, पण ही अस्मिता आपली ओळख आहे ही टिकवली जाणं गरजेचं आहे. का म्हणून त्या कंपनीला गोव्यामध्ये कोकणी भाषेतून प्रचार करावा असं वाटत नाही? का म्हणून तुम्ही हिंदीची दादागिरी अशा प्रकारे खपवून घेता आहात? का म्हणून तुम्ही तुमच्या भाषेला याच राज्यामध्ये दुय्यम स्थान द्यायला तयार होत आहात? हे सगळे प्रश्न जनतेला पडणार नाहीत. हे सगळे प्रश्न पत्रकार म्हणून आपल्याला विचारावे लागतील. हे सगळे प्रश्न विचारल्यानंतर त्याची उत्तरं ही राजकारण्यांना द्यावी लागतील. ही आपली जबाबदारी. संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन ज्या वेळेला उभं राहिलं तेव्हा त्यात पत्रकार होते, आणि संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर सुद्धा महाराष्ट्राच्या राजकीय वाटचालीमध्ये पत्रकारांचं मोठं योगदान कायम राहिलेलं आहे. कारण त्या पत्रकारितेच्याच अनुषंगानं अस्मितेची जपणूक ही गरजेची. जसं थोड्या वेळापूर्वी आपण म्हणालात की पर्यावरण पूरक जीवनशैली हा गोव्याच्यासाठी खूप मोठा विषय आहे. इथे खाणींची आंदोलनं कायम होत असतात. एका बाजूला पूर्ण गोव्याची अर्थव्यवस्था ही खाणीतल्या उत्पन्नावर अवलंबून असताना, दुसऱ्या बाजूला पर्यटन व्यवसायाच्या वाढीच्यासाठी आपण काय करतो हे प्रश्न सुद्धा पत्रकारांनीच उपस्थित करायला हवेत. कारण हे इथल्या रोजगाराचे प्रश्न आहेत, हे गोवेकराच्या अस्तित्वाचे प्रश्न आहेत, हे गोव्याकरांच्या भविष्याचे प्रश्न आहेत. हे प्रश्न विचारत राहणं गरजेचं आहे. निश्चित प्रश्न विचारणारा कोणालाही आवडत नाही, सत्ताधाऱ्यांना तर अजिबात आवडत नाही, आणि कोणत्याही सत्ताधाऱ्याला रोज त्याची आरती ऐकायची सवय असते. कुठलाही पत्रकार रोज कोणाचीही आरती करणार नाही. आता दोस्ती खात्यामध्ये सुभाषभाई हे तुमचे मित्र असतील. तुम्ही आठवड्यातला एक दिवस त्यांनी केलेलं चांगलं काम दाखवाल, तुम्ही रोज दाखवायला गेलात तर लोक तुमच्याकडे संशयानं बघायला लागतात. त्यामुळे हा विषय केवळ आणि केवळ सुभाषभाईंपुरता नाही. हा विषय एकत्रितरित्या आपण प्रश्न विचारण्याच्या भूमिकेत आहोत. आपल्याला प्रश्न विचारत राहिलं पाहिजे, आणि थेट बिनचूक आणि टोकदार प्रश्न विचारले पाहिजे. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत असताना जय जोशी यांनी लोकमान्य टिळकांचं जे वाक्य सांगितलं ते वाक्य आहे की स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि ते मी मिळवणार. हे इंग्रजांना थेट सांगू शकले ना टिळक. अशाच प्रकारची भूमिका ही आपल्याला परंपरागत पुढे न्यायला हवी. हा आपला वारसा आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही. अशाच प्रकारचे अनेक स्वातंत्र्य लढे ज्या वेळेला पोर्तुगीजांच्या आक्रमणातून मुक्त होण्याच्यासाठी गोवेकरांनी दिले, ती माणसं पुढच्या पिढीला कोण सांगणार? आज गोव्यामध्ये ज्या
सांस्कृतिक दहशतवादाची चर्चा व्हायला हवी, त्याची आठवण आपल्याला कधी येणार? आपल्याला दैनंदिनरित्या हे विषय मांडत राहावे लागतील. गोव्याची ओळख म्हणजे फक्त आणि फक्त दारू आहे गाव? गोव्याची ओळख म्हणजे फक्त आणि फक्त पब्स आहेत का? गोव्याची ओळख म्हणजे फक्त आणि फक्त नाईट बार आहेत का? मला वैयक्तिकरित्या आज गोवा एक स्वतंत्र राज्य आहे, पण माझ्यासाठी, मुंबईतल्या माणसासाठी, महाराष्ट्रीय माणसाच्यासाठी तुम्ही आमचे कान नाक डोळे आहात. तुम्ही काय वेगळे आहात आमच्यापेक्षा? तुमची सांस्कृतिक जडणघडण, तुमची वैचारिक बांधिलकी आणि आमची सांस्कृतिक जडणघडण, आमची वैचारिक बांधिलकी एकच आहे. आपण सगळेजण परशुराम भूमीतलेच आहोत की. हा कोकणचा संपूर्ण किनारी पट्टा हा ज्या परशुरामानं निर्माण केला असं आपण समजतो, त्याचेच आपण बांधव आहोत. मग असं का होतं की महाराष्ट्राची ओळख ही एक औद्योगिक राज्य म्हणून सातत्यानं बोलून दाखवली जाते आणि गोव्याची ओळख ही कायम आणि कायम छानछौकीचा प्रदेश म्हणून केली जाते? पत्रकारांची ही जबाबदारी आहे की ही ओळख बदलण्याच्यासाठी त्यांनी सातत्यानं लेखन केलं पाहिजे, जागृती केली पाहिजे. आपल्या प्रदेशाला कोणी ना कोणीतरी येऊन मौज मजा करून निघून जाणारा प्रदेश म्हणून समजत असेल तर त्याला हे सांगायला हवं की आमच्याकडे ही सांस्कृतिक विरासत आहे, आमच्याकडे हा लढा लढला गेला, आमच्याकडे आम्ही अशा अशा पद्धतीनं आमचा समाज उभा केला. आमच्याकडे आता इथे बाहेर आपण गेलात तर भिंतींवर अनेक चांगली चांगली भित्तिचित्र आहेत. ही भित्तिचित्र कसली आहेत? तर ती तुमच्या संस्कृतीची आहे, प्रतीक आहे. ही संस्कृतीची प्रतीकं आपल्याला पुढच्या पिढीपर्यंत सातत्यानं न्यावी लागतील. आज पाहायला गेलं तर हा एक शत्रू आहे. प्रत्येक आईबापाच्या घरात दिवसातला किमान 1 तास याच मुद्द्यावर भांडण असतं. बाबा रे, तो फोन बाजूला ठेव. पोरं ऐकत नाही, आई बाप सांगून कंटाळतात, 5 दिवसांनी ते सांगायचं बंद करतात. मला तर खरंच प्रश्न पडतो की सेल्फी काढणाऱ्यांना ना जेवण देणं बंद केलं पाहिजे. म्हणजे इतकी सेल्फी काढता दिलो. तुम्हाला मी आता माझ्याबरोबर मला विमानतळापासून कार्यक्रमस्थळी आणण्याच्यासाठी जे सद्गृहस्थ होते प्रभू देसाई म्हणून, त्यांच्याशी बोलत असताना त्याने फार महत्वाचा विषय सांगितला. हा लक्षात घ्या आणि याच्यावर सुद्धा आपल्याला पत्रकारितेच्या माध्यमातून उत्तरं शोधून ती समाजाला सांगत राहावी लागतील. ते सद्गृहस्थ सॅन फ्रान्सिस्कोमध्ये व्यवसायाच्या निमित्तानं होते, ते भारतात परत आले. त्याने एक फार चांगलं निरीक्षण सांगितलं. ते कदाचित इथे असतील, मला दिसत नाही, काय मागे बसले. त्यांनी असं सांगितलं, सर तुम्ही उभे राहा म्हणजे एकदा लोक तुमचा चेहराही बघतील. हे प्रभू देसाई महोदय आहेत, TCS मध्ये काम करतात. हे सॅन फ्रान्सिस्कोतली नोकरी सोडून भारतात आले. त्यांनी त्यांच्या संस्कृतीची जपणूक व्हावी आणि आपल्या पुढच्या पिढीत ती रुजावी याच्यासाठी हा एक अत्यंत महत्वाचा करिअर मधला निर्णय घेतला. त्यांनी मला एक गोष्ट सांगितली की अमेरिकन माणूस आहे ना, गुगल ऍप ऑन केल्याच्या शिवाय घराच्या बाहेर पडूच शकत नाही. हे मी का सांगतोय तर ही जी पिढी आज सेल्फीला खोळावली आहे ना, ही पिढी भविष्यात अशीच रोबोट बनणार आहे. आणि या रोबोटला तुम्ही नाही मागच्या वळणावर आणू शकणार. यांना माहीतच नसणार की अरे कोणी एकेकाळी पोर्तुगीजांनी अनन्वित अत्याचार केले आपल्या पूर्वजांवर. या रोबोटला हे सांगावं लागेल की काय पद्धतीचा संघर्ष करून आज हे चांगले दिवस तुम्हाला लाभलेले आहेत. या पिढीला याची सातत्यानं जाणीव प्रत्येकानं करून द्यायला हवी. आजी आजोबा जेव्हा हे घरात सांगायला येतात तेव्हा काय बोर करते आजी असं म्हणून एखाद्या वेळेला प्रतिक्रिया दिली जाते. पण ठीक आहे, बोलत राहू देत नातवंडांना. ही गोष्ट त्यांना सांगायला हवी. आणि याच्यासाठी आपल्या सगळ्यांच्या वर्तमानपत्रांमध्ये, आपल्या सगळ्यांच्या स्थानिक भाषांमधल्या वृत्तवाहिन्यांमध्ये गोवा काय आहे, गोव्याची बलस्थानं काय आहेत, गोव्याची शक्तिस्थळं काय आहेत, गोव्याचा परिचय काय आहे आणि गोवा पुढे कोणाच्या पुढे आहे हे सांगायला हवं. आपण गर्वानं असं म्हणतो की गोवा हा सर्वाधिक दरडोई उत्पन्न असलेला देशातला प्रदेश आहे. आनंद आहे, पण त्याच्यानंतरची 5 राज्य सांगा असं म्हटलं तर ती सांगता येतील? नाही सांगता येणार. आपल्याला पत्रकार म्हणून याही गोष्टीचं भान ठेवायला हवं. मी जेव्हा जेव्हा असं म्हणतो की प्रत्येकानं आपापल्या स्थानिक अस्मितेची जपणूक पत्रकारितेच्या माध्यमातून करायला हवी, त्याच वेळेला आपल्याला हेही लक्षात ठेवायला हवं की पत्रकारांनी कूपमंडूक होऊन चालणार नाही.
कूप म्हणजे विहीर, मंडूक म्हणजे बेडूक. बेडकाला काय वाटतं, ही विहीर जेवढी आहे ना तेवढं जग आहे. मी जर समजा फोंड्याचा असेल तर फोंडा माझ्यासाठी जग असतं. हे सामान्य माणसाच्या बाबतीत चालू द्या, पत्रकाराच्या बाबतीत नाही चालू शकत. आम्ही गमतीनं असं म्हणतो, 2-4 मित्र जमलो, की ब्रह्मदेवानं सृष्टी जेव्हा निर्माण केली ना तेव्हा त्यानं 3च स्तर निर्माण केले. एक तो स्वतः, दुसरा पत्रकार, तिसरी इतर. असं आम्ही गमतीनं सांगतो आमच्याकडे. हे सांगत असताना यातल्या गमतीचा भाग सोडा, पण आपल्यावरच्या जबाबदारीचं भान पत्रकारांनी आधी घेतलं पाहिजे. ज्या वेळेला आपण आपल्या संस्कृतीच्या जपणुकीची चर्चा करतो तेव्हा त्याचा वृथा अभिमान सुद्धा बाळगण्याची गरज नाही. नाहीतर आमच्याकडे जे काही वडापाव राजकारण चालतं ना ते तेवढ्यापुरतंच फिरत राहील. मग तुम्ही इथं पावभाजीचं राजकारण सुरू करा, आम्ही तिकडे वडापावचं करून, तुम्ही इथं पावभाजीचं राजकारण करा. हेही होता कामा नये. पत्रकारांना बहुभाषिक असलं पाहिजे. पत्रकाराला किमान 3 भाषा नीट आल्या पाहिजे. पत्रकाराला किमान 3 भाषेतले लेखक, स्वातंत्र्य सैनिक, योद्धे, सैनिक जे लढतात, इंजिनियर, डॉक्टर यांच्याविषयीची माहिती असली पाहिजे. किमान 3 संस्कृतींशी आपला परिचय असला पाहिजे. मी तर तुम्हाला म्हणेन की तुम्ही भाग्यवंत आहात. पोर्तुगीजांच्या खुणा इथे आहेत, त्या पारतंत्र्याच्या आहेत, आक्रमणाच्या आहेत, अत्याचाराच्या आहेत, हा सगळा भाग बाजूला. पण त्या निमित्तानं आणखीन एक संस्कृती तुम्हाला अनुभवायला मिळते. तुमच्या बाजूला महाराष्ट्रासारखा प्रदेश आहे, तिथे एक वेगळी संस्कृती आहे. तुम्हाला अजून थोडासा प्रयत्न करून कर्नाटकातल्याही संस्कृतीची जाणीव ठेवली पाहिजे, कारण एक तुमचा भूभाग कर्नाटकाशी पण जोडला गेलेला आहे. पत्रकारांना असं बहुभाषिक असलं पाहिजे. इंग्रजीतली म्हण आहे, मास्टर ऑफ ऑल जॅक ऑफ नन, अशी उलटी करायची आहे ती. खरं तर ती आहे वेगळी. जॅक ऑफ ऑल मास्टर ऑफ नन आहे, पत्रकाराच्यासाठी ती मास्टर ऑफ ऑल अँड जॅक ऑफ नन अशी असावी. ही किमान क्षेत्र विकासाची जी संधी आहे ना ती याच क्षेत्रात तुम्हाला मिळू शकते. आता इथे जे दोन्ही सत्कार मूर्ती आहेत त्यांच्याशी कधीतरी इतरांनीही गप्पा मारण्याची हरकत नाही. त्यांना विचारून पहा की ज्या वेळेला ते या संपूर्ण क्षेत्रात प्रवास करतात तेव्हा रोज वेगवेगळ्या माणसांशी भेटत असतात, रोज वेगवेगळ्या क्षेत्रात ते काम करत असतात. आम्ही मुंबईमध्ये असं म्हणत असतो की आज आम्ही ओबेरॉयमध्ये जेऊ, उद्या जाऊन धारावीत सुद्धा काम करू, तिथे जाऊन चहा पिऊ. हा जो काही विविध क्षेत्रातला मुक्त संचार आहे जो देवर्षी नारदांना जमायचा आणि तो आपल्याला या व्यवसायात असल्यामुळे करावा लागतो, हा तुमचा अनुभव प्रगल्भ करतो. हा प्रगल्भ अनुभव आपल्या लेखनातून, आपल्या बातमीदारीतून आपल्याला समाजापर्यंत पोहोचवायचा. त्यामुळे आपल्याला सगळ्यांना वेळेची मर्यादा आहे. मला भाषण करण्याच्यासाठी देण्यात आलेला कालावधी सुद्धा मर्यादित आहे. तो लक्षात घेता मी विनंती हीच करेन की आजच्या घडीला क्रेडिबिलिटी, विश्वासार्हतेचं आव्हान समोर आहे असं वारंवार सांगितलं जातं, पण विश्वासार्हतेचं आव्हान फारसं आहे असं मला वाटत नाही. ते याच्यासाठी आहे कारण ज्याच्यासाठी तुम्ही काळे आहात त्याच्यासाठी तुम्ही काळेच आहात, ज्याच्यासाठी तुम्ही गोरे आहात त्याच्यासाठी तुम्ही गोरेच आहात. मग आपण आपल्यावर किती विश्वास ठेवतो हा महत्वाचा मुद्दा आहे. दुसऱ्या बाजूला आपण आपल्या शेजारच्या माणसाची विश्वासार्हता संपवत नाही ना, हे पाहणं गरजेचं आहे. पत्रकारिता प्रशिक्षण आणि संघटन या दोन्ही माझ्या फार आवडीच्या गोष्टी आहेत. आणि त्यामुळे पत्रकारांची संघटना मुंबईमध्ये जेव्हा आम्ही टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनच्या नावाने बांधली आणि त्याचा विस्तार राज्यामध्ये झाला, पत्रकारांची, टीव्ही पत्रकारांची ती एक अत्यंत मोठी बलशाली संघटना आहे. त्यावेळेला आम्ही सातत्यानं हे पाहिलं की आपल्या सोबत उभा असलेला पत्रकार हा डिस्क्रेडिट होता कामा नये. तो कसाही असला तरी वेळप्रसंगी आम्ही त्याच्या पाठीशी उभं राहू. ही अत्यंत महत्वाची गरज पत्रकारांनी पत्रकारांसाठी जर सुरू केली ना तर मग समाज पण आपल्याला डिस्क्रेडिट करणार नाही. समाजाला काय दिसतं, रे हा एकटा आहे, याच्या पाठीशी कोण आहे? राजकारण्यांना शिवाय द्यायची हिंमत असते का समाजकारणांना? देतात गपचूप आत दिवाणखान्यात, बाथरूम मध्ये जाऊन शिव्या देतील. हिंमत असते का समोर येऊन राजकारण्यांना शिवी देण्याची? 2 कानफडात बसतील समोर. पत्रकारांच्या बाबतीत हे होऊ शकत नाही. पत्रकारांना कशाही पद्धतीनं वागवलं जातं. दुर्दैवानं समाजाला त्याबाबतही परिपक्व करावं लागतं. आणि हे कार्य, हे भावना, भूमिका, संघटन या निमित्तानं पुढे चालत राहणं गरजेचं आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे घोषवाक्य ज्ञानशील एकता. मला वाटतं की हे घोषवाक्य पत्रकारांनी स्वीकारायला काही अडचण नाही. ज्ञानी असलं पाहिजे, शीलवंत असलं पाहिजे आणि एकजूट राहिलं पाहिजे. अडचण काय होते, संध्याकाळ झाली की मग आमच्या हातात पेन धरवत नाही.
या सवयी सोडायला लागतील आपल्याला. आपण जेव्हा चार चौघात वावरतो तेव्हा आपण नीट नेटके कपडे घालतो का, पायात आपल्या नीट नेटकी वाहन असते का, इथपासून आपण रोज नीट दाढी करून मिशी नीट ठेवून नीट भान पाडून समाजात वावरतो का, हेही पत्रकारांना सांगण्याची गरज आहे. तुम्ही जर समजा पान मावे गुटके तोंडामध्ये भरून राजकारण्यांच्या समोर जाणार असाल ते तुमची लायकी काढतील, ते नाही तुम्हाला सहन करणार. मुद्दा हा तुमच्या अपीअरन्सचा पण, आणि हे पत्रकारांना कोणीतरी सांगत राहावं लागतं. आज कदाचित तुमच्यापैकी कोणी माझी फेसबुक वॉल पाहिली असेल, नाही मला माहिती नाही, पण महाराष्ट्रामध्ये एक मवियाचे पाळीव नावाची नवी जमात जन्माला आलेली आहे. त्याचं पेटंटच माझ्याकडे असं म्हणलं तरी चालेल, तुम्ही माझ्या फेसबुक वॉलवरही जाऊन पहा. हे मवियाचे पाळीव नावाचं जे प्रकरण आहे ना, फार घातक आहे. हे म्हणजे काय आहे तर सत्ताधार्जिणे पत्रकार हे आजच्या घडीला सुद्धा एक अत्यंत मोठी जगलरी काल महाराष्ट्रातल्या सरकारने केली. नरेंद्र मोदी सरकारने 8 रुपये पेट्रोल स्वस्त केलं. 8 रुपयाचा कररूपी फायदा म्हणून 2 रुपये 8 पैसे प्रत्येक लिटरला पेट्रोल स्वस्त झालं. अहो, आमच्या सरकारच्या DGIPRनी म्हणजे माहिती आणि जनसंपर्क विभागानं हे 2 रुपये 8 पैसे आम्ही कमी केले म्हणून घोषणा करून टाकली, अर्थात त्यांनी. आणि याच्याविषयी बोलायला एकही सरकारधार्जिणा पत्रकार तयार नाही. ही गोष्ट काल 8 वाजल्यापासून मी सातत्यानं आमच्या फेसबुकवर, माझ्या फेसबुक वॉलवर मांडली, आमच्या वाहिनीतून मांडली. तेव्हा आज या गोष्टीचा खुलासा झाला की ती चूक आहे. मोदींनी 8 रुपये कमी केले, कररूपी 2 रुपये 8 पैसे कमी झाले, राज्य सरकारने 2 रुपये 8 पैसे कमी केले, म्हणजे महाराष्ट्रात पेट्रोल 12 रुपये 16 पैशांनी स्वस्त व्हायला पाहिजे. नाही झालं. मग का झालं नाही ह्याचा प्रश्न कोण विचारणार? तात्पर्य काय तर प्रश्न विचारणं, भावना जपणं आपल्या समाजाच्या, त्याला दुर्दैवानं जातीपर्यंत नेऊ नका, समाजाच्या भावना जपणं आणि भूमिकेशी प्रामाणिक राहणं, या गोष्टी एकत्रितरित्या आता आपल्याला आपल्या सगळ्यांच्या हितासाठी कायम ठेवल्या पाहिजे. पत्रकारांच्या एकूणच संघटनेच्या बाबतीत सगळ्यांनी सक्रिय राहावं, एकमेकांच्या सोबत राहावं, परस्परांच्या व्यवसायामध्ये काटे पेरू नयेत, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ ही व्याख्या आणि म्हण प्रत्यक्षात आणावी अशी अपेक्षा या निमित्तानं मी व्यक्त करतो. पुन्हा एकदा देवर्षी नारद यांच्या जयंतीच्या निमित्तानं ज्यांना सन्मानित केलं गेलं त्यांचं कौतुक करतो. ज्यांनी इथं मला बोलावलं आणि या संपूर्ण कार्यक्रमात बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आपण सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचंही कौतुक करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय भारत.